आणि रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन घेऊन येत आहोत एक छोटीशी नाटिका. नाटक आवडलं तर टाळ्या वाजवा आणि जर नाटक नाही आवडलं तर म्हणाल बोर केलं पोरांनी. पण या नाटकातून दिलेला संदेश आणि केलेलं समाज प्रबोधन हे जाताना नक्कीच आपल्या सोबत घरी घेऊन जा. चला तर मग जनता विद्या मंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कानूर पठार इयत्ता 11वीचे विद्यार्थी श्रीराम नाट्य मंडळ यांच्या मार्गदर्शनातून व प्राध्यापक तुषार ठुबे सर यांच्या दिग्दर्शनातून घेऊन येतोय एक छोटीशी नाटिका. नाटिकेचे नाव आहे लेख लेख लेख. प्रेमाने तुळशीची पूजा करतेस, काय मागतेस काय देवाकडे? ते कुठे सांगायचं असते व्हय? हा, सांगायचं नसते, पण तुमच्या मनातलं थोडं आम्हाला पण कळू द्या की. हा सोन्यासारखा संसार, हे गोकुळासारखं घर, त्यात असलेलं प्रेम जिव्हाळा हेच आबादित राहू दे एवढंच मागते त्या परमेश्वराकडे. आणि देव ते देईल एवढाच विश्वास. देवपूजा झाली असली तर उसाच्या आहे की कसा की आत्याबाई लगेच आणते. गुटी अजून झोपलेलीच आहे वाटतं. अरे रात्रीचं कामाचं चालू होतं तिचं. आजे गोष्ट सांग कुठं ती चिवची सांग कुठं ती मावची सांग. अरे नुसतं डोकं उठून ठेवलं होतं. एक रोज झोपले तेवढंच शांत आहे. लहान आहे, छोटी आहे माझी परी. घरात खेळ नाचल गाई आणि एक दिवस नवरा घेऊन जाईल. अरे पुरीच्या जातीला बापाचं घर सोडावंच लागतंय की. आता आम्ही नाही का आमच्या बापाचं घर सोडलं. बर, तुमचं चालू द्या, येतो मी. मला आणखी काही काम आहे. उठलीस बाळा? हो आजी. आजी आजी ऐक ना, मला पाटकुळी घे ना. बस बाई. आत्याबाई तुम्हाला तुमचा जीव झालाय जड आणि तिला कुठे घेता उचलून? अगं सुनबाई लाडाची हाय. 2 दिवस पुढं गावात गेली तर करमत नाही. अख्खं घर नुसतं खायला वाटतं मला. नका सांगू तुमच्या नातीचं कौतुक. बर बाई, अगं लाडाची हाय. मोठी झाल्यावर घराचं नाव मोठं करी. नका सांगू तुम्ही ना तिचे लईच लाड केले. लई डोक्यावर बसून ठेवले तिला. बस झाला आता नातीचं पुदा घरात चहा घ्यायला. बाई लईच काम आहे बाई घरात. वाह, बाळा अभ्यास करते वाटतं. हो बाबा. बाळ मोठं होऊन काय व्हायचं तुला? बाबा मला ना मोठं झालं की खूप मोठं डॉक्टर व्हायचं आणि मला ना माझ्या बाबांना ना खूप मोठ्या गाडीमध्ये फिरवायचं. आणि तुझ्या आईला ग? आई काय आई चट पाय पाय. तुला जन्म काय एकदा बापाने दिलाय ना. उठलं सुटलं का माझा बाप. आई काय उठसूट करी ती काम. हो मग
हिरो हो की नाही बाबा? हा तू मोठी झाली ना पुढं गणेश गाडीतून फिरायचे यायला घरी ठेवायचं. मी घरी दोन यायचं की आहे तुमच्या दोघांना. मी मोठी झाली की शिकन की बाबा आणि मी आम्ही दोघेच खाऊ तुला करू टुकटुक माकड. बघितलं बघितलं कशी चुरू चुरू बोलती. नाहीतरी ना तुमच्यात लय लाड झाले. तुम्ही ना तुमच्या लेकीला लय डोक्यावर बसून ठेवलं. तुमचं आहे ना काय करावं काही कळत नाही. मला लय काम आहे मी येते. बाबा 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 मी भाजी चिरून पाहू का? बरं बघ बाळा पण सावकाश हा. हो बाबा. आई गं, बाबा बोट कापलं. आम्ही हे हळदी. कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे अहो दिस किती मावळे आलाय पण आपली लेक काय अजून घरीच आहे ना हो? अगं येईल ग तू उगाचच काळजी करतेस बघ. शाळा उशिरा सुटली असेल. अहो नाही नाही ते जाऊ द्या. तुम्ही एक काम करा हातातलं सगळं काम सोडा आणि बघून या बरं ती कुठे राहिली. बरं बघतो. बघा लवकर बघा. ए आई ते बघ ती आलीच. आई हे बघ मला काय भेटलंय. माझा कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय. बाई माझ्या लेकरू किती हुशार आहे. अहो अहो बघा की आपल्या लेकीचा पहिला नंबर आला. शेवटी पोरगी बापाव गेली. नका सांगू. काही चांगलं केलं का तुमची आणि वाईट केलं का माझी. बरं जा आजी दाखव आपल्याला. आजी बाई 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 माझं सोन ग लावच काढलं बाई माझी अकरा. आता सुन बाई बघती काय पुरी तुकडा म्हणून टाकते. पैकी आजच्या बाई टाकते ना. बरं मी येतो साखर वाटून अख्ख्या गावाला. हे बघा अख्ख्या गल्लीला बाय. मा लेकरू आहे ना लय हुशार आहे. एक दिवस आहे ना आई बापाचं नाव लय मोठं करते. लई गुणाची हाय महिना. ए आजी आजी अगं ऐक ना. माझं लय डोकं दुखतंय. का ग बाया काय झालं तुला? अगं बाया तुला तू ताप आलाय. अगं सोन बाई पुरील ताप आलाय. काय म्हणतात ते बाई. बघू अहो आत्याबाई पोरगी तर लईच तापली हो. अगं होय लय तापली फणफणती मी ना जरा पडते तुझी काळजी घे बर बर तुम्ही पण आराम करा तुमची पण तब्येत बरी नाही. होय मी जरा पडते बाई माले ग लय हुशार आहे. अहो आलात का? ऐका ना हो, आपल्या लेकीला आहे ना लई ताप आलाय. पोरगी ना लई तापली. काही करून तिला दवाखान्यात न्यावाच लागेल. अगं पण पैसेच नाही ग. नाही ते जाऊ द्या तुम्ही काही बी करा. अहो पण पोरगी लई तापली आपली. तिला आहे ना न्यावाच लागेल दवाखान्यात. बरं बघूत काहीतरी करू. नाही ना राधा अक्का बघा ना हो, पोरगी कवाची झोपून आहे. लईच तापली पोरगी. हो केला होता डॉक्टरांना फोन. डॉक्टर म्हणले पोरगी लई तापली. तो कसला काय तो कोर्स करावा लागल आणि त्याला आहे ना लई पैके लागले. अहो राधा अक्का तेवढं काही करा. समधी पैक्याचं बघितलं पण पुढं काही जुगाड जुळलं नाही बघा. औंदाच्या वारीने नाही म्हणू नका. जेवढं तुमचं घेतलेलं पैका हाय समध फिरून टाकी ना त्यासाठी.
बरं बघा व लय उपकार होते हो तुमचे. हो असं नका म्हणू, शेवटी शेजाऱ्यांच्या कामाला येणार. बरं मी येते, तुम्ही आपल्या गुड्डीची काळजी घ्या बरं का हो. राधा नक्की बघा हो तेवढं पैशाचं. नक्की बघा, गुड्डीची काळजी घ्या बरं का. मी आलेच. चला मी येते. अगं तिचं झालं तापीचं, पर तुझं काय खोकल्याचं? आपल्या लेकीला दवाखान्यात नेलं, तिला बरं वाटलं का मा भीतूच ना आपोआप पळून बघा. मग काही म्हण, गुड्डी आपली लई हुशार आहे. हा ना. एक दिवस नाव काढील आपली. आपली लेक खरंच लय हुशार आहे. बरं जाऊदे आता, लय रात झाली. आपण आहे ना झोपून घेऊ, ते पैशाचं आणि डॉक्टरांचं आहे ना काय ते उद्या बघू. बरं झोपा आता, चला. आई, अगं आई, लवकर चल ना. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. अगं आई, लवकर ये ना. अगं थांब ग माझी आई, किती काही करशील. घर हटापा आणि नीट जा, कळतं का नाही? हो. बघ ना आई, किती उशीर झाला. ही प्रिया पण अजून आली नाही. अगं लांब आहे, थांब येईन किती. ते बघ आली. नीट जा, वेळेवर डबा खा, लवकर या काय. हो. बघ ना अजून बस पण नाही आली. हो ना, बघ ना. बरं ऐक ना, बोल ना गं. बघता बघता कॉलेजची 2 वर्ष संपत आली. हो ना, बघ ना, किती लवकर टाइम गेला. तू काय करणार आहे मग पुढे? अगं माझे ना खूप मोठे मोठे एम्स आहेत. मला UPSC, MPSC अशा मोठ्या मोठ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्यात आणि माझ्या आई वडिलांना लालदेवाच्या गाडीत फिरवायचे. आणि मग लग्न? आधी अंगावर नोकरीचा गुलाब आणि मगच लग्न. अरे वा, खूपच छान. प्रत्येक मुलगी तुझा आदर्श घेतला पाहिजे. चल ते बघ, बस झाली, लवकर जाऊ का. साजियो तुझा जीव माझा गुंतला तुझ्या गुणीत फूल मागणे सावरवण त्या सावल्या मनालाही फेरा साथीला आव 2 दिन झाले पण पोरीचा आहे ना काय मी पटल्या नाही बघा. येईल ग, लई काळजी लागली तिची बघ मला. लेक नसली ना की घराला घर पण नाही बघा. अगं येईल, परमेश्वराला काळजी आहे आपली. नाही भेटल. नाही ते नाही. आपण आहे ना एक काम करू, आपण आहे ना पोलिसांकडे जाऊ आणि त्यांना सांगू आपल्या लेकीला शोधा. अगं पण बरं चल. हा चला बरं.
आदेव साहेब. साहेब नमस्कार. अहो साहेब 2 दिवस झालो पोरगी घरी चालली नाही. ए शांत बसा. पोलीस स्टेशन आहे, तुमच्या बापाचं घर नाही. साहेब फोनवर नाही का? बोला काय म्हणताय? अहो साहेब 2 दिवस झालो पोरगी घरी चालली नाही. साहेब मी हात जोडते पदर येते पण माझ्या लेकीला शोधा ना साहेब, माझ्या लेकीला शोधावं. 2 दिवस झाले आता आले की इथं तोंड घेऊ. अहो साहेब आम्हाला वाटलं पोरगी गेली असेल कुठं आत्याकडं नाही तर मामाकडं. अहो पण 2 दिवस झाले पोरीचं काय बी पडलं नाही बघा. अहो गेली असं पळून. नीट वागा पाहुण्यांकडे. बर नाव सांगा तिचं. साहेब बुद्धी नाव. तसं नाही, पूर्ण नाव सांग तिचं. साहेब सुषमा बजरंग शिंदे. बरं तिचं वय किती? फोटो आहे काय एखादा? कोणावर काही संशय? हा घ्या साहेब फोटो. साहेब पोरगी 13वीला जात होती हो. लई हुशार आहे कॉलेजात. हुशार कळतंय ना. बर तिचं कुठं काही लपड होतं का? पहिली कधी पळून गेलती का ती? ओ साहेब तुम्ही असं कसं बोलू शकता? अहो माझी गुड्डी तर रस्त्याने चालली ना तर नाकाच्या सरळ रेषेत चालायची. कधी नाही पुरीने वाईट पाऊल उचललं नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? बर नका सांगू. ओ देशपांडे घ्या काय म्हणताय ते लिहून घ्या. मोबाईल नंबर पण घ्या त्यांचा. बरोबर साहेब. साहेब तेवढं नक्की शोधा बरं का गुड्डीला. 2 दिवस झालं तिच्या आईने काही खाल्लं नाही हो. हा ठीक आहे. साहेब काही करा पण माझ्या पुरीला मला शोधून द्या. हो साहेब माझ्या पुरीला मला शोधून द्या. ठीक आहे निघा आता तुम्ही. यायला सकाळी कुठून येतात यांना विकरांना संस्कारही करता येत नाही स्वतःच्या मुलींवर. यांचं कुत्रं हरवलं आलेच आपल्याकडे, यांचं मांजर हरवलं आलेच आपल्याकडे. अहो देशपांडे आपल्याला काय तेवढेच काम आहे का यांची गटारी साफ करायला? जाऊ द्या साहेब, चालूच असते. चला चहा घेऊ. आत्याबाई कुठे गेली असं आपली गुड्डी? अजून काय नको रडू, येईन ना. तुम्हाला माहिती आहे का? काय झालं? अगं, ती मीराबाई नाही का? तिची पोट पळून गेली. 2 दिवस झाले पत्ता नाही तिचा. काय सांगतेस त्यांचं खानदानच तसं. अगं आजी लई हुशार होती. माझी नात अशी, माझी नात तशी, माझी नात लई हुशार आहे. आई बापाला तरी मुलीचा मोठ्यापणा. आता किती गुड्डी गुड्ड्या घेऊन पळून. नाही काय करत नाही, लोकांना सांगून चला जाऊ कामाला. हॅलो हा बोला. काय भेटली? बरं आलो लगेच आलो. अहो काय झालं? अरे आपली गुड्डी भेटली. चल लवकर. अहो काय सांगता? आपली गुड्डी भेटली? देवा लई उपकार झाले रे तुझे. माई पोरगी मला भेटली. चला आपण जाऊ आधी पोलीस स्टेशन. चल. अरे पार नुसतं डोकं उठून टाकलं होतं. बरं झालं माई गुड्डी भेटली ग. साहेब कुठे आहे आमची गुड्डी? आम्हाला बघायचंय तिला. ओ मागवा त्या मागडे मागवा.
हे पहा तुमच्या मुलीने तुमच्या विरोधात तक्रार दिली आहे. तक्रार माझ्या विरोधात नाव कसली? अहो गुड्डी आली आपली. हे तू थांब ग जरा. हे पहा तुमच्या मुलीने तुमच्या विरोधात तक्रार लिहिली आहे. तिने याच्यात लिहिलंय की ती 18 वर्षाची पूर्ण झाली, तिचे निर्णय ती स्वतःच घेऊ शकते. तिने याच्यात पण लिहिलंय की तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलंय. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तिच्या तोंडून ऐका. ओ साहेब, माझं वय वर्ष 18 पूर्ण आहे. मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि मी माझ्या मनाने माझ्या आवडती व्यक्तीसोबत लग्न केलंय. माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे. मला जर काही झालं ना तर यांना आधी आत टाका. ऐकलं का? साहेब तुम्ही सांगा की हो समजून सांगा की अगं गुड्डी ऐक ना पोरी. हो तुमचं काम झालं ना निघा आता आम्हाला याच्यावरच काम झालं का निघा. काय लिहिलं याच्यात? माझ्यापासून धोका. अहो, रोज त्या माळावरच्या रानात गाय चारायला जायचो, तेव्हा माग लागून यायची ती. आता तिने माझ्या डोक्यावर मिऱ्या वाढून गेली. नाही कळायचा बाप तिला, नाही कळायचा. एक दिवस गाराचा पाऊस झाला, समद्या गाला अंगाव घेतले मग समद्या. तिने नाही जगायचं मला आता. नाही जगायचं. आता कुठे काय केलं होता ग तुझा गुन्हा? का केलं असं? तुझ्यासाठी आयुष्यभर जिजत राहिलो ना ग. हाडाचं काढं केलं मी, रक्ताचं पाणी केलं तुझ्यासाठी. काय केलं गे नाही जगायचं मला आता. नाही जगायचं. काय झालं यांना? डॉक्टर काय माहित नाही हो. बघा ना डॉक्टर. बाबा उठा ना. बाबा उठा ना. सुनबाई कोण आले बाबी? बाबा उठा ना. बाबा उठा. यांनी विष घेतलंय. यांची अवस्था खूपच नाजूक आहे. यांना ताबडतोब आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल. तुम्ही पैशाची तयारी करा, मी येते. बाबा उठा ना. काळ्या दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. एक पाऊल पण पुढे यायचं नाही. अगं तुझ्यामुळं त्या बापाची अवस्था झाली का पोरी? तुझ्यामुळं अगं माझं कपाळ पांढरं व्हायची वेळ आली का? तुला जन्मालाच का घातलं? मला आज पस्तावा आला ग पोरी. एक शब्द बोलू नको. अगं माझी पोरगी ना लय हुशार आहे. मला आहे ना तिला लय मोठा अभ्यास करायचा. मला माझ्या पोरीला लेख शिकवायचे. तू बाबाच्या तोंडात नुसतं माझी लेख म्हणून अख्खा आयुष्य तुझ्यासाठी झटला ग तो झटला. लेकीला तर हाताच्या पोटासारखं जपलं ग त्याने. आणि तू काय केलं तू? हा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त केला. कशाला आली? एक शब्द बोलू नको तू. सोन्यासारखा संसार होता ग. सगळं संपलं. अगं ही लोकं तोंडात शेण घालायला लागले. शेण. एक क्षण पण इथं थांबायचं नाही. नीट म्हणजे ना.
पाहिलं मंडळी, आमच्या पुरीच्या या एका चुकीमुळे आज आमच्या घरावर ही वेळ आली. तिचा बाप अंथरुणाला खेळला, तिचा बाप अंथरुणाला खेळला. आमच्या पोरीने लई मोठी चूक केली. आमच्या पोरीने चूक केली, आमचं घर उद्ध्वस्त झालं. पोरी ही चूक तुम्ही करू नका, ही चूक तुम्ही करू नका, ही चूक तुम्ही करू नका. लेक सुखाचं